आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या राऊंडला आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्या बरोबर आहेत रिया, सर्वेश आणि समर्थ। तुम्ही तिघांनी मला एक एक टोकन काढून द्या। पहिल्यांदा रिया, डोळे मीट आणि यातलं टोकन काढून दे। थँक्यू थँक्यू थँक्यू। तिघांनी 3 टोकन्स मला दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 40। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 94। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 89। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आपल्या 3 स्पर्धकांना मी खरेदीची संधी देणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोड्या गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? प्रमिला बाबूराव पाटील। अच्छा, काकी तुम्ही काय करता आता? घरकाम। सगळं आराम करतात का? बर। आणि काका रिटायर झाले? रिटायर झाले। बर, काय करत होते पहिल्यांदा? कमिशनर ऑफिसला होते। कमिशनर ऑफिस म्हणजे काय पोस्टवर होते? असिस्टंट कमिशनर। असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस। क्या बात आहे, म्हणजे एकदम पोलीस नाही। मग फॉरेस्टला नाही हो। मग मला नीट नाही सांगता येणार। अच्छा, त्यांना माहिती सगळ्यांना। काय कुठे होते? अच्छा, वसुली विभागामध्ये होते। बर, महसूल विभागामध्ये होते। बर, सगळी गंमत चालली इकडे। मला सांगा घरी कोण कोण असतं? घरी म्हणजे आम्ही दोघं स्वतंत्र आहे। अच्छा। आणि मुलगा आमचा तोही जवळच आहे आमच्या। अच्छा, बर। मला सांगा की तुमचं माहेर कुठलं? नांदगाव। आणि मूळ गाव पाटलांचं? कोपरगाव जवळ। कोपरगाव। मग ते कोपरगावला कसं काय नांदगाव वरून गेलात? म्हणजे कुणी सुचवलं स्थळ वगैरे असं काही? स्थळ सुचवायला म्हणजे आमच्या आत्या होत्या। कोण? आत्या। हा, म्हणजे सुचवलं त्यांनी असं। अच्छा। आणि मग त्याच्यानंतर लग्न झालं आणि किती वर्ष, इतक्या वर्ष सगळा संसार चाललाय, सगळी खरेदी तुम्हीच करता? हो। त्यामुळे तुम्हाला खरेदीचा अंदाज आहे? सध्या नाही। सध्या नाहीये, पण अंदाज तर आहे ना? हो आहे। बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशी खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? मनीषा ललित कापसे। बर, वहिनी आपण काय करता? मी जॉब करते। कुठे? WNS मध्ये। अच्छा। आणि मिस्टर काय करतात? ते पण आमचा टॅक्स कन्सल्टंटचा बिझनेस आहे आणि WNS मध्ये पण जॉब करतात। बर बर। आपल्याला ना प्रत्येक वेळेला असं वाटतं की आपल्या आयुष्यात घडलेला एक असा गमतीदार प्रसंग आहे तो सगळ्यांना सांगावा। असा कुठला प्रसंग तुम्हाला आज सांगायला आवडेल? काय नाही, असंच नवीनच लग्न झालेलं होतं। हा। आमच्या आहोंना जास्त हसलेलं मला माहित नव्हतं त्यांना चालतं की नाही। आमचे सासरे फार जोक करतात, मग त्यांनी जोक केला आणि मी खूप जोरात हसले, तेवढे ते ड्युटीवरून आली। मी रूम मध्ये जाऊन लपून बसली। लपून बसलात? मग ते ओरडल्यावर काय करता तुम्ही? नाही, काय नाही करत, हसायचं? ओरडल्यावर पण हसता? ते ओरडले की मला जास्त हसायला येतं। जास्त हसायला येतं? मग ते ओरडणं बंद झालंय का आता? नाही, तसं काय नाही, ओरडत नाही, चालतं। चालतं। मला पण आता असंच वाटतं की तुम्ही हसत हसतच इथं खरेदी करा। पाहूया तुम्ही कशी खरेदी करताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? छाया विलास देवांग। बर, देवांगताई आपण काय करता? मी आमचं दुकान आहे मंडप डेकोरेशनचं, तिथे मी व्यवसाय करते, तिथे बसलेली असते म्हणजे मी। अच्छा, सगळे व्यवहार तुम्ही पाहता? हो। बर, मग काय जनरेटर वगैरे आहे का तुमच्याकडे? हो आहे ना। आहे? हसायला काय येतं? लाईट गेल्यावर तेच वापरता की काय? हो हो हो। लाईट गेल्यावर तेच वापरता? हो। मिस्टर चिडत नाही तुमचे? नाही, कारण तेच आम्हाला लावून देतात। अच्छा, बर। म्हणजे आवडत्या झी मराठीवरच्या मालिका बघायच्या असतील आणि लाईट गेली की जनरेटर लावायचं लगेच? नाही नाही, म्हणजे असं एवढं इमर्जन्सी नाही, मुख्य काही काम असलं, कार्यक्रम वगैरे बायकांचे किंवा मुलांचे तरच। तर बर, एखादा आम्हाला मजेशीर प्रसंग सांगा। व्यवसाय म्हणजे आमचा असा असतो की 12ही महिने असतो। पण काही वेळेला मुली आणि मी फार बोर होते, तर आम्ही त्यांच्या मागे लागतो। ती 2 मुली, मला 2 मुली आणि मी अशी एकी करून त्यांच्या मागे लागते की आपल्याला बाहेर कुठेतरी जायचंय। मग आमचं आवडतं स्थळ म्हणजे सापुतारा, माथेरान, वणी वगैरे, तिथे आम्ही आमच्या गाडीने जातो आणि फार मौज मजा करतो। क्या बात आहे। खरेदीला पण मुली बरोबर असतात? हो। पण आता त्या तुमच्या बरोबर आहे एक मुलगी आहे। या राऊंड मध्ये त्या नाही बरोबर, त्यामुळे तुम्हाला एकटीलाच खरेदी करायची। चालेल, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल। या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक बजेट देणार आहे,
या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि आज तुमच्या तिघींना खरेदी करायची आहे 991 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. चला आरामात खरेदी करा, नीट विचार करून खरेदी करा. 1 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे, त्यामुळे गडबड करू नका. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. छाया देवांग यांनी केलेली खरेदी आहे 807 रुपयांची. त्यानंतर प्रमिला पाटील यांनी केलेली खरेदी आहे 422 रुपयांची. तर मनीषा कापसे यांनी केलेली खरेदी आहे 975 रुपयांची. अभिनंदन, तुम्हाला मिळते संपूर्ण खरेदी. अभिनंदन वहिनी. धन्यवाद. आता एकदा जोरात हसा. किती आनंद झालाय. सगळ्या एपिसोडचा आनंद बघतो तुम्हालाच एकटीला झाला असं वाटतंय. आता काय जॅकपॉट राऊंड मध्ये किती हसणार? याच्या दुप्पट. याच्या दुप्पट. बघा, जिंकलात तरी हसायचं, नाही जिंकलात तरी हसायचं. पण मला वाटतं तुम्ही जिंकालच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळतोय जॅकपॉट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, पंख नाहीत तरीही हवेत उडतो पण हा पक्षी नव्हे, लांबच लांब शेपूट आहे पण हा पशु नव्हे, म्हणजे कोण? याच्यावर तुम्ही विचार करत राहा. आपला अंदाज कितीचा विजेता महेश आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या कापसे वहिनी दोघेही खेळतात अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघांचा 1 मिनिटाचा गेम आजचा खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचंय, तुमच्या समोर ज्या प्लास्टिकच्या पिशव्या ठेवलेल्या आहेत त्या फुगवायच्यात हवा भरून. आणि फुगवल्यानंतर त्या डोक्यावर अशा फोडायच्यात. फोडलेल्या पिशव्या तुम्हाला या समोरच्या प्लेटमध्ये तुमच्या ठेवायच्यात. जो सर्वाधिक पिशव्या जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. समजलं? तुम्हाला पण सुरुवात करायची मग? सगळेजण तयार आहेत? 3:30. लवकर 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 स्वतःच्या. आय क्या बात आहे. लवकर लवकर लवकर. 3:30. थांबा. 1 मिनिटाची वेळ संपलेली आहे. 1 मिनिटाची वेळ संपलेली आहे ना. आता आपण प्लास्टिकच्या पिशव्या कोणी सर्वाधिक फोडल्यात ते मोजूयात. सगळ्यात पहिल्यांदा महेश. 1. लागलं का रे खूप? 2 3 4 5 6 7 आणि 8 पिशव्या फोडल्यात. क्या बात. आणि इकडे कापसे वहिनी, मी ही पिशवी धरणार नाहीये, ही प्लेट मधली नाहीये, ही बात फोडली. पण आता काय करणार? मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. वहिनी जिंकलेल्या आहेत त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? वहिनी कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल का? लकी ते डोकं फोडून आता लाल रंगाचं झालं म्हणून लाल. हो ठीक आहे. बर, पाठीमागे काय वाटते, लाल की हिरवी? आणि हिरवी. बघा काय वाटतं तुम्हाला? लालच. ठाम या मतावर. निवडा मग. कापसे वहिनींनी लाल रंगाची चावी निवडली आहे त्यामुळे महेशला मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. साडेमाडे 3च्या आजच्या भागाचा उपविजेता ठरलेला आहे महेश. महेशला मिळालाय कटर. अभिनंदन. थँक्यू. काय विषय कट झाला म्हणून कटर? ओके. आता यानं कोणाकोणाचा विषय कट करणार? नाही, कोणाचाच नाही करणार. कोणाचाच नाही ना बाबा, अजिबात करू नकोस. आणि काय मजा आली ना आज?
हो फार मजा. खूप मजा आली ना? हो. तुला खूप खूप शुभेच्छा इथून पुढच्या आयुष्यासाठी. थँक्यू. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत कापसे वहिनी. अभिनंदन. धन्यवाद. तुम्हाला मिळालेला आहे डिजिटल कॅमेरा. धन्यवाद. पण तुम्ही माझ्याशी एक प्रॉमिस केलं होतं. दुप्पट असणार. ते दुप्पट होतं. आता चौपट कधी असणार? घरी गेल्या घरी गेल्यावर त्यांना कॅमेरा दाखवल्यावर. हो. पहिला फोटो कोणाचा? फॅमिलीचं. फॅमिलीचा. काढायला मी येतो तुमच्या. चालेल. ठीक आहे. जेवायलाच चला. चालेल 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 चालेल. नक्की नक्की. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, पंख नाहीत तरी हवेत उडतो पण हा पक्षी नव्हे, लांबच लांब शेपूट आहे पण हा पशु नव्हे, म्हणजे कोण? थांबा थांबा थांबा. तुम्ही या. तुमचं नाव? सौ मेघा हेमंत कुलकर्णी. हा. आणि उत्तर? पतंग. पतंग हे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. तुम्हाला सुद्धा जर 3:30 मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचे तुम्हाला 57575. अशीच धमाल आपण रोज करत राहणार आहोत. पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम 3:30.